हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत फिफ्थ सायन्स सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर आणि त्याचा एक्सरसाइज. तर या एक्सरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे की वन ऑफ द ॲस्ट्रॉइड्स. तर आता ॲस्ट्रॉइड म्हणजे काय? ॲस्ट्रॉइड म्हणजे तुम्ही एक मोठा खडक समजू शकता जो एका बेल्टमध्ये एका ग्रहाभोवती फिरत असतो. जसं की मंगळ ग्रहाच्या भोवती आपल्याला भरपूर असे ॲस्ट्रॉइड दिसतात की जे मंगळ ग्रहाभोवती फिरत असतात कंटिन्युअसली. तर वन ऑफ द ॲस्ट्रॉइड्स हॅज फॉलन आउट ऑफ इट्स प्लेस इन द ॲस्ट्रॉइड बेल्ट. तर हा जो ॲस्ट्रॉइडचा मार्ग आहे त्याला म्हणतात ॲस्ट्रॉइड बेल्ट. तर त्यातून काय झालं, हा ॲस्ट्रॉइड बाहेर पडलाय आणि इट्स हर्टलिंग टुवर्ड्स द सन. तर तो आता चाललाय कुठे? सनकडे. तर हा आपला सूर्य आहे. तर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, तुम्ही वाचलंच असेल धड्यामध्ये की ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो सनला, तर त्याच्यामुळे तो ॲस्ट्रॉइड सनकडे चाललाय. आणि अवर अर्थ इज इन इट्स वे अँड देअर इज लाईकलीहूड ऑफ अ कोलिजन. आणि आपली पृथ्वी कुठे आहे? तर सन आणि या ॲस्ट्रॉइडच्या मध्ये आहे आणि हा ॲस्ट्रॉइड आपल्या पृथ्वीवर कोलाइड होऊ शकतो, पडू शकतो. व्हॉट कॅन बी डन टू प्रिव्हेंट दिस कोलिजन? तर हे पडलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो असं विचारतात. तर पहिल्यांदा तर ॲस्ट्रॉइड म्हणजे काय असतं हे आपण बघूया. तर ॲस्ट्रॉइड म्हणजे एक असा मोठा खडक असतो जो एखाद्या ग्रहाभोवती फिरत असतो. तर अशा खडकाला आपल्या पृथ्वीवर आदळण्यापासून आपल्याला रोखायचं आहे. अर्थात पहिला विचार आपल्या मनात येईल की आपण सरळ त्या ॲस्ट्रॉइडवर मिसाईल चालवू शकतो. तर अशा प्रकारे आपण मिसाईल त्यावर चालवू शकतो. सेकंड असू शकतं असं की आपण त्या ॲस्ट्रॉइडपेक्षा मोठी काहीतरी वस्तू, जसं की इथे हा स्पेसक्राफ्ट दाखवलाय, तर ॲस्ट्रॉइडपेक्षा मोठा स्पेसक्राफ्ट बनवून त्या ॲस्ट्रॉइडला आपण त्याच्या मार्गातून बाजूला काढू शकतो. आणि तिसरी गोष्ट असं पण आपण करू शकतो की मोठे मिरर्स आपण बनवू शकतो. जसे की इथे आपल्याला दिसतात मोठे मोठे मिरर्स. हे इथे सायंटिस्ट आपल्याला दिसतात आणि असे मोठे मिरर बनवून आपण आपल्या सूर्यापासून जे काही किरणं येतात सूर्याची, ती या मिररवर पडतील आणि हे किरणं परत त्या ॲस्ट्रॉइडवर पडून तो ॲस्ट्रॉइड काय होईल? डिस्ट्रॉय होईल. तर अशा तीन किंवा चार प्रकारे आपण ॲस्ट्रॉइडला डिस्ट्रॉय करू शकतो. तर हे लिहायचं कसं? तर सरळ तुम्ही या पद्धतीने लिहू शकता की फर्स्ट पॉईंट, वी कॅन यूज मिसाईल टू डिस्ट्रॉय द ॲस्ट्रॉइड. तर आपण सरळ मिसाईलचा यूज करून ॲस्ट्रॉइडला डिस्ट्रॉय करू शकतो. आपण ह्यूज स्पेसक्राफ्ट्स वापरू शकतो टू चेंज द डिरेक्शन ऑफ ॲस्ट्रॉइड. ह्यूज मिरर्स टू रिफ्लेक्ट सनरेज अँड डिस्ट्रॉय देम. आणि ह्यूज स्पेसशिप आपण वापरू शकतो आणि एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स क्रिएट करून, म्हणजे एक स्पेसक्राफ्ट आपण वापरू शकतो की ज्याने ग्रॅव्हिटेशन फोर्स क्रिएट होईल आणि हा ॲस्ट्रॉइड जो आहे हा त्याच्याकडे जाईल आणि आपल्या अर्थकडे जाणार नाही. तर मग ह्या स्पेसक्राफ्टकडे जाऊन हा स्पेसक्राफ्ट आणि ॲस्ट्रॉइडमध्ये टक्कर होईल आणि अर्थ आपली वाचेल. तर अशा चार प्रकारे आपण हे करू शकतो. अजून खूप यात तुम्ही ॲड करू शकता स्वतःच्या ह्याने. तर हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया की याने विचारलंय व्हॉट विल हॅपन इफ इन आवर सोलर सिस्टीम सन वेअर टू सडनली डिसअपियर. म्हणजे आपल्या सोलर सिस्टीममध्ये तुम्हाला माहिती आहे की सूर्य आहे मध्यभागी. जर हा सूर्यच डिसअपियर झाला, म्हणजेच हा निघून गेला, तर काय होईल असं ते विचारतात. तर याचा आन्सर असं येईल की द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. म्हणजे सन काय करतो? प्रत्येक ग्रहावर, जे पण ग्रह त्याच्या अवतीभोवती आहेत त्यांच्यावर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो आणि प्लॅनेट काय करतात? हे सनपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. ॲज अ रिझल्ट, म्हणजे सूर्य त्यांना त्याच्याकडे खेचतोय आणि प्लॅनेट त्याच्यापासून लांब जातात. ॲज अ रिझल्ट ऑफ दीज टू फॅक्टर्स अ प्लॅनेट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ॲट अ फिक्स्ड डिस्टन्स इन अ फिक्स्ड ऑर्बिट. मग हे लांब जाण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांना खेचतोय, त्यामुळे प्लॅनेट काय होतात? सूर्याभोवती फिरतात. Hence, if sun disappears, all planets will collide on each other and all of them will get destroyed. जर सनच इथून गायब झाला तर सगळे प्लॅनेट काय होतील? एकमेकांवर आदळायला सुरुवात होतील आणि सगळे डिस्ट्रॉय होतील. तर हे झालं उत्तर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं. तिसरा प्रश्न असा आहे की सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू युअर फ्रेंड यू हॅव ऑन द प्लॅनेट मार्स.
प्लॅनेट मार्सवर तुमचा एक मित्र आहे, त्याला तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. हाऊ विल यू राईट युअर ॲड्रेस इफ यू वॉन्ट देम टू अंडरस्टँड एक्झॅक्टली वेअर यू लिव्ह. तर पहिली गोष्ट तर आहे की आपण आपलं नाव देऊ. काही पण आपलं नाव असू शकतं, ABC मी पकडतो इथे. त्यानंतर ॲड्रेस. तर ॲड्रेस आपण नेहमी कसा लिहितो की बाबा मी A सोसायटीमध्ये राहतो, ते आहे पुणेमध्ये, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर आपण राज्यानंतर आपला येतो देश, तो जो की आहे इंडिया. त्यानंतर आपण असतो एशियामध्ये. एशिया हा आपला खंड आहे, त्यामुळे आपण एशिया लिहू शकतो. आणि खंड आपला एशिया कशात आहे, तर पृथ्वीवरती आहे. कारण आपला मित्र मार्सवर राहतोय, म्हणजे मंगळ ग्रहावर राहतोय, आपल्याला प्लॅनेटचं नाव पण लिहावं लागेल. तर हा होईल आपला पूर्ण ॲड्रेस. तर अशा प्रकारे आपण त्याला सांगू शकतो की मी पृथ्वीवरच्या आशिया खंडामध्ये, इंडिया या देशात, महाराष्ट्र राज्यात, पुणे शहरात या सोसायटीमध्ये राहतो. तर अशा प्रकारे आपण त्याला आपला ॲड्रेस सांगू शकतो. तर इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकू शकता आणि पुढे फक्त तुम्हाला इंडिया, एशिया आणि अर्थ असं लिहावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे की करेक्ट सिक्वेन्स. पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये तुम्हाला एक पिक्चर दिसत असेल, तर त्याचा करेक्ट सिक्वेन्स कसा आहे हे त्यांनी विचारले. तर या फोटोमध्ये तुम्हाला त्याचा करेक्ट सिक्वेन्स दिसून येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ बट द लाइटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे. म्हणजेच काय, तर तुम्ही मला पृथ्वीवरून बघू शकता, आपण पृथ्वीवर राहतो, आपण इथून त्याला बघू शकतो, पण जो काही त्याचा लाइटेड पार्ट आहे, जो काही त्याचा प्रकाशित भाग आहे, तो रोज बदलत जातो. म्हणजे तो एक गोल असा आहे, पण रोज त्याचा थोडा थोडा भाग आपल्याला थोडा थोडा दिसत जातो. एके दिवशी तो पूर्ण दिसायला लागतो आणि एके दिवशी तो पूर्णपणे गायब होतो. तर याचं उत्तर काय असेल? बरोबर, याचं उत्तर आहे मून. MOON, मून. त्यानंतरचा प्रश्न आहे आय हॅव माय ओन लाईट, इट इज ओनली फ्रॉम मी दॅट द प्लॅनेट्स गेट लाईट अँड हीट. तर आपल्याला ही लाईट आणि हीट कुठून मिळते? तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला रोज उजेड कुठून मिळतो? सूर्यापासून. सूर्य काय आहे? एक स्टार आहे. तर याचं उत्तर येईल स्टार, STAR, स्टार. आय टर्न अराउंड माय सेल्फ अराउंड अ प्लॅनेट अँड ऑल्सो अराउंड अ स्टार. तर आता अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःभोवती पण फिरते, एका प्लॅनेट भोवती पण फिरते, आणि प्लॅनेट भोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते? तर अशी आपली एक गोष्ट आहे, ती म्हणजे सॅटेलाइट. जसा मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे, तसा प्रत्येक ग्रहाला त्याचे सॅटेलाइट असतात, त्यामुळे याचं उत्तर सॅटेलाइट. आय टर्न अराउंड माय सेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द सन. तर आता सन भोवती पण फिरतोय आणि स्वतःभोवती पण फिरतोय, तर याचं उत्तर येईल काय? प्लॅनेट, PLANET, प्लॅनेट. ठीक आहे, याचं उत्तर. त्यानंतर नो अदर प्लॅनेट हॅज लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइन. म्हणजे कोणत्याच ग्रहावर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहत नाहीत माझ्याशिवाय. तर कोणता ग्रह आहे असा? आपला ग्रह अर्थ, EARTH, अर्थ. आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. आता अर्थला नियरेस्ट स्टार कोणता आहे? इथे मी एक चित्र काढून ठेवलं आहे, सन, SUN, सन. हे झाले उत्तर आपल्या पुढच्या प्रश्नाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे की फॉर व्हॉट पर्पज द रॉकेट्स आर युज्ड इन द स्पेस ट्रॅव्हल. तर आपण कधी पण टी व्हीवर जर तुम्ही बघितलं असेल, तर रॉकेट जे असतं ते आकाशात सोडतात, खाली त्याला भरपूर आग लावतात आणि रॉकेट हे आकाशात जातं. तर हे रॉकेट जे असतं ते फक्त आपला जो स्पेसक्राफ्ट आहे त्याला आकाशात पोहोचवण्यासाठी यूज करतात. तर तेच मी इथे लिहिलं आहे की व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इन टू स्पेस, अ ट्रिमेंडस क्वांटिटी ऑफ फ्युएल. फ्युएल म्हणजे काय? हे इंधन जे आपण खाली इथे जाळतोय त्याला म्हणतात फ्युएल. बर्न्ट इन रॉकेट सो दॅट स्पेसक्राफ्ट वेईंग थाउजंड्स ऑफ टन्स कॅन बी लॉन्च्ड इन टू स्पेस. तर हे झालं याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे की व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड. तर मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, वेदर फोरकास्टिंग, मेकिंग मॅप्स अँड सर्चिंग फॉर वॉटर, मिनरल वेल्थ ऑन अर्थ. दे आर ऑल्सो युज्ड फॉर टेलिकम्युनिकेशन. तर हे उत्तर तुम्ही याच्यासाठी लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण पहिल्या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो कम्प्लीट केला.
थँक्यू फॉर वॉचिंग. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे आवडलं असेल तर. थँक्यू.